मित्रांनो, तुम्ही इकडे साखर साखर ओढत बसा आणि तिकडं एकट्या साखरेच्या आडून तुमच्या पूर्ण किचनचं आणि ग्रोसरीचं बजेट हादरणार आहे. एकट्या साखरेची बातमी लावून इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी तर या सगळ्या गोष्टी चालू नाहीत ना, आता असं वाटायला लागलेले. म्हणूनच या रील मध्ये मी साखरेविषयी शेवटी बोलतो, इतर गोष्टींविषयी आपण आधी बोलूया. पहिली गोष्ट एडिबल ऑइल. मागच्या क्वार्टर मध्ये 2-3 महिन्यांपूर्वी जर का 15 लिटरचं तेलाचा कॅन तुम्ही घेतला असेल ना, तर त्याचे प्राइस चेक करा आणि आता प्राइस चेक करा. ऍटलीस्ट 300 ते 400 रुपयांचा त्याच्यामध्ये फरक आहे. दुसरी गोष्ट राईस. इथेनॉल बनवताना आपल्याला काय सांगितलं होतं, वेस्ट राईस पासून इथेनॉल बनवतात. आणि आता काय झालं, एका क्विंटल मागं म्हणजे 100 किलो मागं कमीत कमी 1000 रुपयाने तांदळाचे प्राइसेस वाढलेले आहेत. कुठलाही तांदूळ घ्या तुम्ही. 30 किलोची एक गोणी आधी जर 1600-1800 रुपयांमध्ये येत असेल ना, तर ती सरळ 2000 आणि 2100 रुपयाला आता येते. जर का वेस्ट राईस पासून इथेनॉल बनणार होतं, तर मग या प्राइसेस का वाढल्या. तिसरी गोष्ट एफएमसीजी. मी तुम्हाला ऑलरेडी आता एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये लास्ट क्वार्टर मध्ये 2 ते 5% त्यांनी प्राइसेस वाढवल्या होत्या आणि आता या क्वार्टर मध्ये परत 2 ते 3% प्राइसेस वाढवणार आहेत. म्हणजे 2 क्वार्टर मध्ये 8 ते 10% एफएमसीजीच्या प्राइसेस वाढलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी येऊयात शुगर वरती. विचार करा, जो देश शुगर एक्सपोर्ट करतो तो परत आता इम्पोर्ट करण्याचा विचार करतोय. एवढा ऊस आपला 31 लाख मेट्रिक टन काहीतरी साखर बनली होती, एवढा ऊस इथेनॉल साठी यूज झालाय म्हणे. एवढं साखरेचं इन्फ्लेशन तर मला कधी आठवत नाही की झालं होतं 24 तासांच्या आतमध्ये. ग्राउंड लेवलवरची या व्यापाऱ्याची सिच्युएशन बघा. सकाळी 6100 होलसेल भाव, 6500 दुपारी, संध्याकाळच्या चहाला 7000 आणि दुसऱ्या दिवशी उठून बघितल्यानंतर 7500 रुपये पर क्विंटल साखरेचा भाव. पहिले झाले 4000, 4000 झाले 4200, 4200 झाले 5000, 5000 नंतर आले 6000, 6000 नंतर 6100, 6100 6500, 65 का हो गया 7000, आज होगा 7500. कल सुबह में कितने थे? कल सुबह थे 6100 के भाव, शाम में? शाम में 6500, आज सुबह हो गया 7000, अभी 7500. या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात. शेवटी पंतप्रधानांच्या मुख्य आर्थिक सल्लागारांना येऊन सांगावं लागलं की आपल्याला E20 वरून E10 वर यावं लागलं तरी चालेल, पण त्याचे इतर रेप्लिकेशन्स काय होतात याचं बसून आपल्याला एकदा तरी हिशोब करावा लागेल. काय म्हणजे एका पॉलिसीचे काय परिणाम होऊ शकतात याच्याविषयी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे.